मित्रांनो, काही दिवसापूर्वी एसएससी जीडी 2025चा रिझल्ट लागला। यामध्ये एक गोष्ट पहिल्यांदाच बघायला मिळाली, ती म्हणजे एसएसबीची कट ऑफ ही सीआयएसएफ पेक्षा जास्त लागली। असं महाराष्ट्रामध्ये कधीच झालं नव्हतं। पण हो, एक गोष्ट झाली होती, ती म्हणजे मी एसएसबी मध्ये ज्या वर्षी भरती झालो त्या वर्षी एसएसबी व सीआयएसएफ यांच्या कट ऑफ मध्ये खूप कमी अंतर होतं। जसं की मी तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर सांगितलं आहे, फक्त 0.25 मार्क्सने मला माझी पहिली चॉईस सीआयएसएफ मिळाली नव्हती व एसएसबी मिळाली होती। तेव्हा मी खूप नाराज झालो, परंतु आज असं वाटतं की एसएसबी मिळाली तेच ठीक राहिलं। ते कसं आपण पुढे बघूया। एसएसबीची कट ऑफ सीआयएसएफ पेक्षा जास्त जाणं हे बिहार व उत्तर प्रदेशमध्ये नेहमीच बघायला मिळतं, कारण एसएसबीच्या जास्तीत जास्त बटालियन या उत्तर प्रदेश व बिहार राज्यामध्येच आहेत। जसं आपण महाराष्ट्रामध्ये पोलीस भरती झाल्यानंतर आपल्या राज्यातच नोकरी करावी लागते, तसंच त्या राज्यातील मुलांना एसएसबीमध्ये भरती झाल्यानंतर त्यांच्या राज्यातच राहायला मिळतं, म्हणून त्यांची फर्स्ट चॉईस ही एसएसबी असते। त्यामुळे या राज्यामध्ये एसएसबीची कट ऑफ जास्त लागते। पण महाराष्ट्रामध्ये हे पहिल्यांदाच घडलं आहे आणि त्यामुळे प्रत्येक मुलाच्या मनात डाऊट निर्माण झाला आहे, सर सीआयएसएफ पेक्षा एसएसबी खरंच चांगली आहे का, असा प्रश्न मुलं विचारत आहे। तर चला मित्रांनो, एसएसबीची कट ऑफ वाढण्यामागील काही कारणं आपण एक एक करून बघूया। सर्वात पहिलं कारण, प्रत्येक मुलगा हा एकाच वेळी अनेक नोकऱ्यांची तयारी करत असतो। काही मुलांचं टार्गेट हे सुरुवातीपासून अप्पर रँकची नोकरी मिळवणं असतं, पण एसएससी जीडीची भरती आल्यानंतर काही मुलांना असं वाटतं की आपण सध्या बेरोजगार आहोत, त्यापेक्षा आधी एक छोटी मोठी नोकरी घेऊया आणि नंतर परत अभ्यास करूया। तेव्हा ते शोध घेतात अशी कोणती नोकरी आहे जिथे अभ्यासाला जास्त वेळ मिळतो आणि ड्युटीचं प्रेशरही कमी असतं। अशा वेळी त्यांना एसएसबी बेस्ट ऑप्शन वाटतं, म्हणून अशी मुलं एसएसबीमध्ये फॉर्म भरतात आणि ही मुलं आधीपासूनच हुशार असल्यामुळे एसएसबीमध्ये सिलेक्शन पण घेतात। म्हणजे पहिलं मोठं कारण हेच आहे की एसएसबीमध्ये अभ्यासाला भरपूर वेळ मिळतो। तर चला मित्रांनो, दुसरं कारण बघूया। एसएसबी ही एसएससी जीडीमधील सर्वात लहान फोर्स आहे। ही फोर्स मुख्यतः शांतता आणि बॉर्डर गार्डिंग फोर्स म्हणून ओळखली जाते। एसएसबीमध्ये तुम्हाला नेपाळ आणि भूटान या मित्र देशांच्या बॉर्डरवर ड्युटी करावी लागते। या दोन्ही देशांच्या बॉर्डर तुलनेने खूप शांत मानल्या जातात। या बॉर्डर ओपन असल्यामुळे ड्युटीचं प्रेशर फारसं नसतं। उत्तर प्रदेश आणि बिहारमधील काही भाग सोडले तर बाकी ठिकाणी मानवी हालचाली फारशी नसते, म्हणजे ड्युटी एकदम शांत असते, कोणताही जास्त ताण नसतो। आतापर्यंत एसएसबी इतकी विकसित झालेली नाही की प्रत्येक ठिकाणी कॅमेरे लावले जातील। तुम्ही बघितलं असेल, सीआयएसएफमध्ये जिथेही ड्युटी लागेल तिथे पूर्ण वेळा कॅमेराच्या निगराणीत काम करावं लागतं। सीआयएसएफमध्ये तुम्हाला शांत इलाका जवळपास मिळतच नाही, प्रत्येक वेळेस तुम्ही पब्लिकमध्ये असता। म्हणजेच एसएसबीमध्ये ड्युटी कमी प्रेशरची आणि शांत आहे। हेही एक मोठं कारण आहे की मुलांची फर्स्ट चॉईस ही एसएसबी बनत चालली। त्यानंतर तिसरं आणि सर्वात मोठं कारण म्हणजे सुट्टी। मित्रांनो, जेव्हा आपण सुट्ट्याविषयी बोलतो तेव्हा सीआयएसएफ ही अशी एकमेव फोर्स आहे जिथे तुम्हाला 30 दिवस सुट्टी कमी मिळते। बाकीच्या फोर्समध्ये तुम्हाला 75 दिवस सुट्ट्या मिळतील आणि या फोर्समध्ये तुम्हाला 60 दिवस सुट्ट्या मिळेल, 15 दिवस सीएल आणि 45 दिवस ईएल। एक गोष्ट लक्षात ठेवा, नोकरीमध्ये आपली सर्व जवानी जाते। जर त्या दिवसामध्ये आपण गावात किंवा कुटुंबासोबत राहू शकलो नाही तर अशी नोकरी काय कामाची, असा विचार अनेक मुलं करतात। नोकरीला लागल्यानंतर सगळ्यात आनंदाची गोष्ट कोणती असते तर ती म्हणजे सुट्टीला जाणं, आणि ह्या सुट्ट्या सीआयएसएफमध्ये कमी मिळतात। सीआयएसएफमध्ये फॅमिली क्वार्टरची सुविधा उपलब्ध असते, पण ती सगळीकडे उपलब्ध नसते। एसएसबीमध्येही काही ठिकाणी फॅमिली क्वार्टरची सुविधा उपलब्ध आहे, म्हणजे सुट्ट्यामध्ये आणि फॅमिली सुविधामध्ये एसएसबी थोडी जास्त चांगली आहे, म्हणून महाराष्ट्रातील मुलांची चॉईस एसएसबीकडे वळताना दिसते। आणि शेवटचं कारण म्हणजे पैसा। जरी सीआयएसएफमध्ये महिन्याचा पगार थोडा जास्त असला तरी सीआयएसएफचे बहुतांश बटालियन नॉर्मल इलाक्यामध्ये आहेत, तिथे बॉर्डर अलाउन्स किंवा हिल अलाउन्स मिळत नाही। पण एसएसबीच्या बहुतांश बटालियन या बॉर्डर एरियामध्ये आहेत, जसं की जम्मू काश्मीर, तवांग इत्यादी ठिकाणी बॉर्डर अलाउन्स, हिल अलाउन्स मिळाल्यामुळे एसएसबीमध्ये एकूण पगार जास्त मिळतो। हेही एक कारण आहे की मुलं एसएसबीकडे जास्त वळत आहे। एसएसबी ही फोर्स पूर्वी महाराष्ट्रामध्ये फारशी प्रचलित फोर्स नव्हती, पण आता हळूहळू प्रत्येक मुलाला एसएसबीबद्दल योग्य माहिती मिळत आहे आणि हीच माहिती मी माझ्या टेलिग्राम चॅनलद्वारे देत असतो। जर तुम्हीही एसएससी जीडीची तयारी करत असाल तर नक्कीच माझ्या टेलिग्राम चॅनलसोबत जुळा। एसएससी जीडीच्या नोकरीबद्दल संपूर्ण माहिती, लाईफस्टाईल व एसएससी जीडीमध्ये काय फॅसिलिटीज मिळतात हे सर्व काही तुम्हाला माझ्या टेलिग्राम चॅनलद्वारे मिळून जाईल।
धन्यवाद.